सांगितली मला y मायनस y1 इज इक्वल्स टू टॅन थिटा किंवा स्लोप म्हणू x मायनस x1. आता पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0,0 आणि थिटा काय माझ्याकडे 30. म्हणून मी जर व्हॅल्यू पुटअप केली तर मला मिळेल y मायनस 0 इज इक्वल्स टू टॅन 30 1 अपॉन √3 x मायनस 0. म्हणजे काय भेटेल मला √3y इज इक्वल्स टू x. यालाच मी लिहू शकतो x मायनस √3y इज इक्वल्स टू 0. ही माझी पहिल्या लाईनचे इक्वेशन झालं. सेम कंडिशन मला काढायचं लाईन 2 साठी इक्वेशन. आता लाईन 2 चा अँगल किती आहे 60 डिग्री आहे. मग इथं काय करतो मी, इथं पण परत तीच कंडिशन यूज करतो. पासिंग थ्रू ओरिजिन आहे म्हणजे y मायनस 0 इज इक्वल्स टू टॅन 60 आहे. टॅन 60 किती असेल √3 आणि x मायनस 0. सो y इज इक्वल्स टू √3x. म्हणजे यालाच काय म्हणतो √3x मायनस y इज इक्वल्स टू 0. हा झाला माझा इक्वेशन नंबर 2. मग मी काय करतो, आपल्याला त्यांनी विचारलं काय होतं जॉईंट इक्वेशन. मग आता जॉईंट इक्वेशन काढून घेतो. त्यासाठी काय भेटेल मला x मायनस √3y इन अनदर ब्रॅकेट √3x मायनस y इक्वल्स टू 0. इक्वल्स टू 0 पुटअप केला. मग आता मल्टिप्लाय करून घेतो. मल्टिप्लाय केलं √3x² मायनस xy. आता इथे -3 सॉरी +3 प्लस √3 मायनस √3 फक्त येईल तिथं 3xy आणि ॲट लास्ट √3y² इज इक्वल्स टू 0. मग जर सॉल्व्ह केलं तर मला मिळेल √3x² मायनस 4 टाइम्स xy प्लस √3y² इज इक्वल्स टू